मनू आपले सर्व आवरून शाळेला जायला निघाली. मनू ही इयत्ता 5वीमध्ये शिकणारी एक गोंडस मुलगी होती. तिच्या परिवारात तिचे आईवडील आणि आजी होती. मनू ही आजीला सरू आजी म्हणून बोलवत असायची. तिचे वडील दिनकर हे शेतकरी होते. शेतीच्या जीवावरच ते त्यांच्या परिवाराचे पालनपोषण करत होते. तिची आई उषा ही गृहिणी होती. ती दुसऱ्यांदा 7 महिन्यांची गरोदर होती. मनू ही तिच्या शाळेमध्ये सर्वात हुशार होती. त्यामुळे ती सर्वांची लाडकी होत सुद्धा होती. शाळेमध्ये एखादी स्पर्धा परीक्षा असली का ती मनूच जिंकायची. त्यामुळे 2 दिवसानंतर येणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मास्तर मनूला भाषण करायचा आग्रह करतात. तेव्हा मनूसुद्धा भाषण करायला होकार देते आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाते. घरी गेल्यावर ती भाषणाचा सराव करत असते. तेव्हा तिथे तिची सरू आजी येते आणि तिला विचारते, काय करते मनू? तेव्हा मनू सांगते की परवा सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि यावेळी मला भाषण करायला सांगितलं आहे. हे ऐकून सरू आजी तिला विचारतात की काय गं मनू, तुला माहीत आहे का सावित्रीबाई फुले कोण होत्या? तेव्हा मनू पटकन सांगते की ज्योतिबा फुले यांची पत्नी होत्या. तेव्हा सरू आजी हसत तिला बोलते की अगं गदडे, नुसत्या पत्नीच नव्हत्या त्या, तर सावित्रीबाई फुले या देशातल्या सर्वात पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनीच महिलांना शिक्षण दिलं. म्हणून तर आम्ही थोडंफार शिकलो, नाहीतर बसलो असतो अशाच अडाणी आणि केली असते दुसऱ्यांची धुणी-भांडी. सरू आजी सावित्रीबाई फुलेंबद्दल बरेच काही माहिती सांगतात, जेणेकरून मनूला भाषण करायला सोपं पडेल. आणि तेथून मंदिरात जायला निघून जातात. वाटेत त्यांना बाळंतपण करणाऱ्या सुईणबाई भेटतात, ज्यांनी या गावासोबत आजूबाजूच्या बऱ्याच गावात सुखरूप बाळंतपण केलेलं असतं. सरू आजी तिला आवाज देत थांबवून घेतात. दोघींमध्ये बराच वेळ गप्पा चालतात. सुईणबाई बोलता बोलता बाळंतपण करून आलेल्या पाटलांच्या सूनबाईंच्या बाळंतपणाबद्दल बोलायला लागतात. त्या सांगतात की सुटली एकदाची पाटलांची सून. हे ऐकताच सरू आजी दचकून तिला विचारते की काय झालं गं, असे का बोलते तू? तेव्हा सुईणबाई सांगते की पाटलांच्या सुनेला पहिल्याच 2 मुली आहेत आणि पाटलांना वंशाचा दिवा पाहिजे होता. त्यामुळे तिला नको ते त्रास देत होते. आता मुलगा झाला त्यामुळे ती बिचारी सुटली. हे ऐकून सरू आजी तिला बोलते की मुलगा असो की मुलगी, काय वाईट आहे त्यात? ते काय आपल्या हातात असते का? ते सगळं देवाच्या हातात. तेव्हा सुईणबाई सरू आजीला बोलते की अहो, असे कसे, आपल्याला वंशाचा दिवा पाहिजेच ना, नाहीतर आपलं कुळ पुढे कसं जाणार? एवढं बोलून सुईणबाई तिथून निघून जाते. सरू आजी मात्र विचार करत करत मंदिरात जाते आणि पुजाऱ्याकडून तिच्या सूनबाईच्या नावाने पूजा करून घेतात आणि पूजा झाल्यानंतर घरी जायला निघतात. घरी पोहोचेपर्यंत सरू आजीच्या मनात खूप गोंधळ चालू असतो. त्या सुईणबाईंचे बोलणे काय त्यांच्या मनातून जात नव्हते. त्या बोलण्याने तिच्या मनात घरच केले होते. कारण सरू आजीच्या सुनेलासुद्धा 7वा महिना सुरू असतो. हा विचार करत करत सरू आजी घरी पोहोचते आणि त्यांचं दिवसापासून तिच्या सूनबाईची अजून खूप चांगली काळजी घ्यायला सुरुवात करते. त्या सुईणबाईला कोणतेही जड किंवा अवघड काम करून देत नव्हत्या. सासूबाईचे हे वागणे पाहून उषासुद्धा खूप खुश होती. ती मनातच देवाचं आभार मानू लागली आणि म्हणायला लागली की मी खूप नशीबवान आहे, जी अशी सासू मला मिळाली. या अगोदर त्या दोघींमध्ये काही वाईट नाते नव्हते, पण आता सरू आजी तिची पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेत होती. 2 महिने असेच निघून गेले आणि एक दिवस उषाला कळा सुरू झाल्या. तिला कळा यायला लागल्या हे पाहिल्यानंतर सरू आजी तातडीने सुईणबाईला बोलावून घेतात. तशा सुईणबाई पण पटकन येतात आणि उषाच्या खोलीमध्ये जातात. इकडे सरू आजी खोलीच्या बाहेर चक्रा मारत होत्या. सर्वात जास्त तिला आतुरता होती की आतमध्ये काय झालं असेल हे पाहण्याची.
दिनकरराव पण तिथेच उभा होते. आईला एवढे चिंतेत पाहून ते आईला म्हणाले की, आई, काय एवढी काळजी करते? सर्व काही व्यवस्थित होईल. दिनकररावांचे बोलणे ऐकून सरूआजी थोडी भानावर आली आणि घाम पुसत पुसत दिनकररावांना म्हणाली, हा दिनू, सगळं ठीक होईल. सरूआजी स्वतःला सावरत होतीच की तोपर्यंत खोलीचा दरवाजा उघडला आणि सुईणबाई हात पुसत बाहेर आली आणि सरूआजीकडे जाऊन म्हणाली, अगं सरू, तू खूप नशीबवान आहे ग बाई. तुझ्या घरात पहिलीच लक्ष्मी आहे आणि आता तिच्या जोडीला सरस्वती पण आली बघ. तू आता काही दिवस बाळाची आणि बाळंतींची काळजी घे बरं का. असे बोलून सुईणबाई निघून जाते. इकडे दिनकरराव खूप आनंदात असतात, पण सरूआजी काही एवढी आनंदात वाटत नव्हती. पण काय करणार, मुलासमोर आनंदात असल्याचं दाखवत होती. काही वेळातच मनूसुद्धा शाळेतून घरी येते. तेव्हा दिनकरराव तिला जवळ घेऊन सांगतात की, आपल्या घरी बाळ आलं आहे आणि तुझी लहान बहीण आली आहे. तेव्हा मनू खूप उड्या मारायला लागते आणि माझी बहीण आली असे ओरडत घरातून बाहेर जाऊन सगळ्यांना सांगू लागते. इकडे उषा सासूबाईंना आवाज देऊ लागली. तिचा आवाज सासूबाई आणि दिनकरराव दोघांनाही ऐकू येत होता. पण आई काहीच उत्तर देत नाही. हे पाहून दिनकरराव आईला बोलतात की, अगं आई, केव्हापासून उषा तुला आवाज देते? जा ना, काय म्हणते ते बघ. तिला काही त्रास होत असेल. हे ऐकताच सरूआजी मोठ्या आवाजात म्हणतात की, काय करू जाऊन? पाठीला पाट लावून पुन्हा मुलगीच झाली. देव नको त्याला जुळत तिळं देतो आणि माझ्या नशिबी पुन्हा मुलगीच दिली. मेलं माझं नशीबच फुटकं. हे ऐकताच दिनकरराव आईला बोलतात की, अगं आई, काय बोलते तू? मुलगी झाले त्यात वाईट काय आहे? तेव्हा सरूआजी म्हणते की, काय करू, या मुलीचं एक वंशाचा दिवा मागितला होता. तिला तेवढं पण देणं झालं नाही तिच्याकडून. त्यावर दिनकरराव बोलतात की, अगं आई, आपल्या घरी बाळ जन्माला आलं आहे. मुलगा होणे की मुलगी होणे हे काय आपल्या हातात आहे का? हे सगळं देवाच्या हातात आहे. आता त्यानं आपल्याला दुसऱ्यांदाही मुलगी दिली आहे, तर त्यातच आपलं सुख दुःख आहे. हे समजून का घेत नाही? तेव्हा अजून रागाने सरूआजी बोलते की, जा मग, ढोल घे आणि गावात दवंडी पीठ, असे म्हणत ती स्वतःच्या खोलीमध्ये निघून जाते. आई मुलाचे हे बोलणे उषाच्या कानाला ऐकू जात होते. त्या दोघांचं बोलणं ऐकून आणि खास करून आईचं बोलणं ऐकून उषा उदास झाली आणि मनातच विचार करू लागली की, मी आईना वंशाचा दिवा नाही देऊ शकली. ती विचारत असतानाच दिनकरराव तिच्या जवळ येतात आणि तिला म्हणू लागतात की, उषा, तू नको काळजी करू. आईच्या बोलण्याची होईल सर्व काही ठीक. तेव्हा बाहेरून मनू पण तिथं येते आणि बाळाजवळ येऊन बसते. बाळाला पाहून मनू खूप खुश होते, कारण लहान बाळ खूप गोंडस होतं. दिनकरराव मनूला बोलतात की, काय मनू, कसे आहे बाळ, छान आहे की नाही? आता या बाळाची काळजी तुलासुद्धा घ्यायची आहे बरं का? बाबांचे बोलणे ऐकून मनू बोलते की, हो बाबा, मी बाळाची खूप काळजी घेईन. पण बाबा, मी बाळाला कोणत्या नावाने हाक मारू? मी काय म्हणून बाळाला बोलवू? तेव्हा उषा आणि दिनकरराव हसायला लागतात आणि मनूला म्हणतात की, बाळाचे नाव ठेवायला अजून वेळ आहे बरं का मनू? तेव्हा मनू बोलते की, मग बाबा, मी कसे बोलणार त्याच्याशी? मनूचा पडलेला चेहरा पाहून दिनकरराव तिला बोलतात की, बरं बाई, जोपर्यंत आपण नावाचा कार्यक्रम करत नाही तोपर्यंत तूच एखादं चांगलं नाव ठरव. हे ऐकून मनू आनंदी झाली आणि विचार करू लागली की बाळाला काय नावाने हाक मारायची. थोडा विचार करून मनू म्हणाली की, बाळाचे नाव सोनुली ठेवू या का आपण? तिचे नाव दिनकरराव आणि उषा दोघांनाही आवडले आणि ते दोघेही मनूला छान नाव आहे असे बोलून हो म्हणतात. मग मनू खूप खुश होते आणि तिला कधी उद्या शाळेत जाऊन तिचे जिवलग मैत्रिणी मधूला सांगेल असं होतं. दुसऱ्या दिवशी मनू शाळेत जाते आणि मधूला सांगते की, आमच्या घरात एक नवीन बाळ आला आहे. हे ऐकून मधूसुद्धा खुश होते.
मधल्या सुट्टीच्या वेळी दोघीजण खूप खेळतात. खेळता खेळता मधू एकदम खाली कोसळते. तिला कोसळताना पाहून मनू घाबरून जाते आणि धावत धावत जाऊन गुरुजींना सांगते. तेव्हा गुरुजी तातडीने मधूला घेऊन जवळच्याच दवाखान्यात घेऊन जातात आणि तिच्या वडिलांना म्हणजे सर्जेरावांना निरोप पाठवून बोलावून घेतात. काही वेळातच सर्जेराव आणि त्यांची पत्नी मीनाक्षी तिथे येतात आणि डॉक्टरांची भेट घेतात. सर्जेराव डॉक्टरांना विचारतात की काय झालं डॉक्टर, ती का चक्कर येऊन पडली, काही काळजी करण्यासारखं नाही ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता ती ठीक आहे, मी संध्याकाळी तुमच्यासोबत फोनवरती बोलेन. हे ऐकून सर्जेराव मधूला घरी घेऊन जातात. सर्जेरावांना 2 मुले असतात. एक मुलगी ती मधू आणि एक मुलगा तो म्हणजे विजय. विजय हा जन्मताच पूर्ण शरीराने पॅरालाइज असतो. तो असून पण नसल्यासारखा असतो. तरी पण सर्जेराव आणि त्यांची पत्नी मीनाक्षी त्याचा सांभाळ करत असतात. रात्री उशिरापर्यंत सर्जेराव आणि मीनाक्षी डॉक्टरांच्या फोनची वाट बघत होते. ते दोघे बोलतच होते की डॉक्टरांचा फोन येतो. तेव्हा सर्जेराव थोडं घाबरलेल्या आवाजातच डॉक्टरांना विचारतात की काय झालं डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं आहे का? तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की हो असेच आहे, मधूला ब्लड कॅन्सर आहे, तिच्याकडे जास्त वेळ नाही. हे ऐकून सर्जेराव आणि मीनाक्षी यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना काय करावे तेच समजत नव्हते. एक मुलगा तो पण असून नसल्यासारखा आणि एक मुलगी जिच्यावर ते जीवापाड प्रेम करत होते, तिला हे असे झालेलं. त्यामुळे दोघेही खूप खचून जातात. तरीही सर्जेराव हिम्मत करून मधूला शहरातल्या मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे ठरवितात. सर्जेराव हे बऱ्यापैकी श्रीमंत असतात, त्यामुळे त्यांना हे शक्य होतं. इकडे मनू तिच्या आईला शाळेत मधूसोबत जे घडलेलं ते सांगत होती. ती सांगून झाल्यावर तिच्या सरू आजीकडे गेली आणि तिच्या मांडीवर बसू लागली. तेवढ्यात सरू आजीने तिला ढकलून दिले आणि नको ते शब्द वापरून तिला बाजूला केलं. मनूला तिच्या आजीचं असं वागणं पाहून रडू कोसळले आणि ती तिथेच रडू लागली. ती रडतच होती तोपर्यंत दिनकरराव घरी आले. समोर मनूला रडताना पाहून ते मनूला विचारतात की काय झालं मनू, का रडते माझी मनू? तेव्हा मनूने घडलेला सर्व प्रकार बाबांना सांगितला. तिचं बोलणं ऐकून दिनकरराव त्यांच्या आईला बोलतात की असे काय करते आई, किती दिवस डोक्यात राग धरणार आहे, सोडून दे राग आणि कर दोघींनाही आपलंसं. तेव्हा दिनकररावांची आई दिनकरला बोलते की मला या दोन्हीही पोरी माझ्या घरात नको आहेत. आईचे हे बोलणे ऐकून दिनकरराव मनूला घेऊन आतमध्ये निघून जातात, याच आशेने की एक दिवस नक्की आईचा राग शांत होईल. सरू आजी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्या सुईणबाईकडे गेली, जिने तिच्या सुनबाईचं बाळंतपण केलं होतं. तिच्याकडे गेल्यानंतर सरू आजी तिची विचारपूस करू लागली. खरं तर सरू आजी एका वाईट उद्देशाने तिच्याकडे आली होती. तिनं जास्त वेळ न घालवता सरळ सरळ तिला तिच्या लहान नातीला गायब करण्याची विनंती सुनबाईला केली. हे ऐकताच सुनबाई चकित झाली आणि सरू आजीला बोलू लागली की हे काय बोलता तुम्ही, हे मला नाही जमायचं. देव मला माफ नाही करायचा. ज्या हाताने मी मुलांना या जगात आणते त्याच हाताने त्यांना गायब करू, हे माझ्याच्याने नाही होणार. तेव्हा सरू आजी तिला बोलते की अगं तुला हवं तेवढं सोनं नाणं पैसा अडका देईल, पण माझं एवढं काम कर. पण या बोलण्याचा सुईणबाईला काहीच फरक पडत नव्हता. शेवटी सरू आजी तिथून निराश होऊन घरी आली. पण त्या दोघींचं ते बोलणं भिंती आडून कोणीतरी ऐकलं होतं आणि ते म्हणजे गणा. त्या गावात गणा नावाचा एक वेडा माणूस राहत होता. गणा हा फक्त गावकऱ्यांच्या नजरेतच वेडा असतो, तसा तो वेडा नसतो, तो एक सरकारी अधिकारी असतो. तो या गावात एक मिशन पूर्ण करायला आलेला असतो. या गावात स्त्रीभ्रूण हत्या जास्त होत होत्या. या गावात गर्भपाताचे प्रमाण खूप वाढले होते आणि त्याचीच शहानिशा करण्याकरिता
गणा तिथे वेड्यांचं सोंग करून त्याची ड्युटी करत होता. पुढील 10-12 दिवस असेच निघून जातात. या 10-12 दिवसामध्ये घरातल्या कामात उषाला सासूबाईकडून कसलीही मदत किंवा चांगली वागणूक मिळाली नाही, कारण त्या जास्त करून घरातच राहत नव्हत्या. आणि याच कारणामुळे उषाला तिच्या 10-12 दिवसाच्या लहान मुलीला नदीवर कपडे धुवायला जाताना घेऊन जावे लागत असे. एक दिवशी ती अशीच कपडे धुवायला गेली होती. सोबत लहान बाळसुद्धा घेऊन गेली होती. तिने जवळ असलेल्या झाडाला झोका बांधून त्यामध्ये बाळाला झोपवले आणि कपडे धुवायला लागली. ती अधूनमधून झोक्याकडे पाहत असायची. तेव्हा तिला सर्व काही ठीक वाटलं. त्यामुळे ती पुढचं काही वेळ बाळाकडे लक्ष न देता सर्व कपडे धुवून घेण्यात व्यस्त झाली. काही वेळाने गावातील एक महिला तिथेच कपडे धुण्यासाठी येऊ लागली. येता येता त्या बाईची नजर त्या झोक्याकडे गेली. तिने पाहिले की त्यामध्ये बाळ नाही. तेव्हा लगेच तिने उषाला आवाज दिला आणि म्हणाली की उषाताई, झोक्यामध्ये बाळ नाही. हे ऐकताच उषा घाबरून झोक्याकडे पळत आली आणि पाहती तर काय, झोक्यात खरंच बाळ नव्हते. तिला काय करावे तेच कळेना. ती मोठमोठ्याने ओरडू लागली की माझी सोनुली कुठं आहे? मी इथंच ठेवली होती. माझं लक्ष होतं तरी कुठे गेली? आता ती खूप घाबरली होती. तिला काय करावे काहीच समजेना. शेवटी कोणीतरी दिनकररावांना ही बातमी कळवली. दिनकरराव त्यांच्यासोबत असणारी 2-3 माणसे घेऊन तातडीने तिथे पोहोचले आणि सर्व मिळून शोधू लागले. संध्याकाळ होत आली तरी पण सोनुलीचा काही पत्ता नव्हता लागला. शेवटी सर्वजण निराश होऊन घरी आले. सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती, पण सरू आजीच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव दिसत नव्हते, जसं की काही घडलेच नाही. तेवढ्यात मनूसुद्धा शाळेतून घरी आली आणि आईला म्हणू लागली की हे बघ आई, आज शाळेत मला ट्रॉफी मिळाली आहे. ही मी सोनुलीला दाखवते. असं बोलून ती सोनुलीला भेटायला खोलीत जाते. तिथे तिला काही सोनुली दिसत नाही. ती दुसऱ्या खोलीमध्ये जाते. तिथे सुद्धा सोनुली दिसत नाही. मग शेवटी ती आईकडे येऊन विचारते की सोनुली कुठे आहे? आई, मला तिला हे दाखवायचं आहे, पटकन सांग ना. आई काहीच बोलत नाही. तेव्हा ती बाबांकडे जाते आणि विचारते की बाबा, तुम्ही तरी सांगा कुठे आहे सोनुली? तेव्हा हिम्मत करून दिनकरराव मनूला सांगतात की आपली सोनुली हरवलेली आहे. हे ऐकून मनू खूप रडते आणि सोनूला शोधायला घरातून बाहेर पडते. इकडे घरात एवढे घडूनसुद्धा सरू आजीला काहीच पडलेलं नसतं. उलट ते सोनेला बोलू लागली की मला जेवायला दे, पटकन भूक लागली आहे. तिचं हे बोलणं ऐकून दिनकरराव आणि उषा दोघेही चकित झाले, कारण तिचं असं वागणं हे अनपेक्षित होतं. आईचं हे वागणं पाहून दिनकरराव आईला काही बोलणार तोपर्यंत उषानं त्यांना थांबवलं आणि स्वयंपाक बनवायच्या तयारीला लागली. उषा बिचाऱ्याने तसल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जेवण बनवून सासूबाईंना जेवायला दिले. इकडे मनू पूर्ण गावामध्ये सोनूला शोधत होती, पण तिलाही काही सोनू मिळाली नाही. तेव्हा ती सुद्धा थकून घरी आली. काही दिवस असेच निघून गेले. मनू रोज सोनूला शोधायला जात असे, पण तिला काही ती भेटत नव्हती. आणि आता तर सरू आजीचं वागणं बघून गावामध्ये चर्चा सुरू झाली होती की सरू आजीलाच दुसरी मुलगी झालेली आवडली नव्हती, त्यामुळे तिनेच तिला कुठेतरी गायब केलं असावं. ही चर्चा जेव्हा मनूच्या कानावर आली तेव्हा मनू लगेच घरी गेली आणि आजीला विचारू लागली की आजी, माझी सोनुली कुठं आहे सांग, तूच दडवली आहे ना तिला? असं बोलून ती सरू आजीशी मोठमोठ्याने भांडू लागली. कालची पोर माझ्याशी अशी बोलते हे पाहून सरू आजी तिला 2 फटके देते आणि मागे ढकलून देते. मागे मोठा दगडी खांब असतो आणि नेमके त्यावर डोक्याच्या बाजूने जाऊन मनू पडते. मनू डोक्यावर पडल्यामुळे ती तिथेच बेशुद्ध पडते, कारण तिच्या डोक्याला खूप मार लागला होता आणि खूप रक्तस्रावसुद्धा झाला होता. सरू आजी खूप घाबरते. तिला काहीच समजत नव्हते
तिच्याकडून हे न कळत घडले होते. ती जोरात त्याच्या मुलाला आवाज देते तेव्हा दिनकरराव धावत येऊन पाहतात तर काय, मनू रक्ताबोंबाळ होऊन खाली पडली होती. त्यांनी तिला लगेच उचलून गावातच असलेल्या दवाखान्यात घेऊन गेले. तिथल्या डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले, पण घाव खूप मोठा आणि रक्तस्राव खूप झाल्यामुळे तेथील डॉक्टर दिनकररावांना तिला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला देतात. कारण त्यांच्याकडे एवढ्या सोयीसुद्धा नव्हत्या जेणेकरून मनूचा पूर्ण उपचार तिथं करता येईल. त्यामुळे दिनकरराव मनूला घेऊन शहरातल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तिथला खर्च त्यांना परवडणारा नव्हता, पण दिनकरराव मनूसाठी मागे हटणारे नव्हते. इकडे मनूच्या शाळेत पण ही बातमी पोहोचली आणि सर्व शिक्षक लोकांनी एक मीटिंग करून काही पैशांची जुळवणी करता येईल का यावर लक्ष दिले. कारण मनू ही शाळेतली सर्वात हुशार आणि गुणी मुलगी होती. त्यामुळे सर्वांना तिची काळजी वाटू लागली. प्रत्येकाने ज्याच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत जमा केली. शाळेतील मनूच्या त्या लहान मैत्रिणीसुद्धा रस्त्यावर येऊन पैसे जमा करू लागल्या. तेव्हा तिथूनच गाडीमध्ये मधूचे बाबा सर्जेराव चालले होते. त्यांनी पाहिले काही लहान विद्यार्थी रस्त्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून डोनेशन गोळा करत होते. तेव्हा ते त्यांच्या जवळ येऊन थांबतात आणि पाहतात तर काय की त्या मुलीमध्ये त्यांची स्वतःची मुलगी मधूसुद्धा होती. ते मधूला विचारतात की काय झालं. तेव्हा मधूने घडलेला सर्व प्रकार तिच्या बाबांना सांगितले. हे ऐकताच मधूचे बाबा त्या हॉस्पिटलमध्ये बघायला जातात आणि तिथे गेल्यानंतर ते पहिले डॉक्टरांची गाठ घेतात आणि त्यांना सांगतात की डॉक्टर साहेब, या मुलीचा दवाखान्याचा पूर्ण खर्च मी करेन, पण तिला काही होता कामा नये. तिला लवकरात लवकर बरे करा. हे ऐकून डॉक्टर सर्जेरावांना म्हणतात की धन्यवाद सर्जेराव, पण याची काही गरज पडणार नाही, कारण या मुलीचा सर्व उपचार आमचं हे हॉस्पिटल मोफत करणार आहे. तेव्हा सर्जेराव डॉक्टरांचं आभार मानतात आणि दिनकररावांची भेट घ्यायला तिथून निघून जातात. इकडे आता मनू शुद्धीवर आलेली असते. सर्व काही ठीक असतं. त्यामुळे डॉक्टर दिनकररावांना तिला घरी घेऊन गेलात तरी चालेल असं बोलतात आणि तिला डिस्चार्ज देतात. घरी घेऊन जाताना तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घ्या हे बोलून डॉक्टर पण निघून जातात. मग काही वेळाने दिनकरराव मनूला घेऊन बाहेर येतात. बाहेर सर्जेराव त्यांची वाट पाहत उभा होते. ते बाहेर येतात. सर्जेराव दिनकररावांना सांगतात की मनूला माझ्या गाडीतून घरी घेऊन जाऊया, तुम्ही जास्त ताण घेऊ नका असे बोलून ते सर्व गाडीतून घरी येतात. मनू घरी येताच सरू आजी तिच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकते आणि तिला हसत घरात घेते. बहुतेक तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असावी. मनू घरी आली आहे हे कळताच मधू आणि तिची आई मीनाक्षी तिला पाहायला घरी येतात. कारण सर्जेरावसुद्धा तिथेच होते. सर्वांच्या गप्पा गोष्टी होतात. त्यामध्ये कळते की उद्याच मधूचा वाढदिवससुद्धा आहे आणि बहुतेक हा तिचा शेवटचा वाढदिवस असावा, कारण तिला ब्लड कॅन्सर असतो आणि तिच्याकडे जास्त वेळ नसतो. सर्जेराव जाताना दिनकररावांना बोलतात की तुम्ही सगळे उद्या वाढदिवसाला यावे, ही आमची विनंती आहे, तरी तुम्ही नाही म्हणू नका. तेव्हा दिनकरराव हो म्हणतात आणि मग तिथून सर्जेराव आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या घरी निघून जातात. दुसरा दिवस उजाडतो. इकडे मधू तिची खास मैत्रीण मनूची खूप वाट पाहते, कारण तिने ठरवले होते की मनू आल्याशिवाय मी वाढदिवसाचा केक कापणार नाही. आणि शेवटी तिची प्रतीक्षा करण्याची वेळ संपते, कारण मनू ही तिच्या सर्व परिवारासोबत वाढदिवसाला आली होती. हे पाहून मधू खूप खुश होते आणि पळत जाऊन मनूला मिठी मारते आणि तिला बोलते की आज तू जर आली नसतीस तर मी तुझ्याशी कधीच बोलले नसते आणि हा केकसुद्धा कापला नसता. तेव्हा दिनकरराव मधूला बोलतात की अरे बाळ मधू, आम्ही आलोत ना, आता मग कशाला एवढी चिडचिड
चला बरं आता केक कापून घेऊया. आणि ते सर्वजण मेन जागेवर जातात जिथे केक आणि डेकोरेशन केलं होतं. यामध्ये मनू मात्र गप्पच होती, कारण तिच्या डोक्यातून सोनूली काही जातच नव्हती. सर्वजण एकत्र येऊन मधूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. तेवढ्यात एका बाईने मनूच्या समोर असलेल्या टेबलवर एक बास्केट आणून ठेवले. मनूचं त्या बास्केटवर लक्ष जाताच तिला आठवले की हे बास्केट तिच्या सोनूलीचे आहे, जिच्यामध्ये त्यांची सोनूली झोपायची. हे लक्षात येताच मनू जोरात ओरडली आणि आईला म्हणू लागली की आई बघ, आपल्या सोनूलीची बास्केट आहे ही, ती इथेच कुठेतरी आहे. तेव्हा तिची आई उषालाही तिच्या असण्याचा भास झाला आणि तीसुद्धा इकडे तिकडे शोधू लागली. दिनकररावसुद्धा सगळीकडे शोधू लागले आणि काही वेळातच त्यांच्या शोधण्याला यश आले, कारण तिथल्याच एका बाईकडे सोनूली होती. दिनकररावांनी त्या बाईकडून सोनूलीला उचलून आपल्याकडे घेतले आणि त्या बाईवर ओरडायला लागले. तेव्हा ती बाई त्यांना सांगू लागली की ही माझी मुलगी नाही, ही सर्जेराव आणि मीनाक्षी यांची मुलगी आहे. हे ऐकताच दिनकरराव सर्जेरावांकडे रागीट नजरेने पाहून बोलतात की सर्जेराव, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही आमची मुलगी चोरली आणि आमच्यासोबत चांगले वागायचे नाटक केले. आम्ही तुम्हाला कधी माफ करणार नाही. तेव्हा सर्जेराव दिनकररावांना बोलतात की मी काही चोरी केली नाही. आणि मग ते त्यांच्या मधूला असलेला कॅन्सर आणि त्यांचा पॅरालाइज असलेला मुलगा विजय त्याच्याबद्दल सर्व काही सांगून टाकतात. आणि हे पण सांगतात की ही मुलगी आम्ही एका अनाथाश्रममधून दत्तक घेतली आहे. आम्हाला माहीत नव्हती की ही तुमची सोनूली आहे म्हणून. सर्वजण त्यांचे बोलणे ऐकून चकित झाले, कारण अजूनही कळाले नव्हते की सोनूली कोणी चोरली आणि अनाथाश्रममध्ये कशी. सगळे विचारत होतेच तेव्हा अचानक गणा त्या गर्दीतून बाहेर येतो आणि सर्वप्रथम त्याची खरी ओळख सर्वांना करून देतो आणि नंतर सर्व काही खरं सांगून टाकतो. तो सांगतो की मी एक दिवशी सरू आजी आणि सुईनबाईचे बोलणं ऐकलं होतं की या लहान मुलीला गायब करायचं आहे म्हणून. मग मी तेव्हापासूनच त्यांच्यावर नजर ठेवून होतो. एक दिवस मी शहरात गेलो होतो आणि माघारी येताना गावाबाहेरच्या उसात एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मी लगेच वेळ न घालवता त्या आवाजाच्या दिशेने धावत गेलो आणि पाहतो तर काय, एक 15-20 दिवसाचं बाळ त्या घनदाट उसामध्ये कोणीतरी बिनकाळजाचं सोडून गेलं आहे. ही बातमी मी माझ्या वरच्या अधिकाऱ्याला सांगितली, ज्यांचे नाव संगीता मॅडम आहे. ते आतासुद्धा इथे उपस्थित आहेत. तेव्हा संगीता मॅडम पुढे येतात आणि बाकीचे सर्व काही सांगू लागतात की कसे आम्ही त्या बाळाला अनाथाश्रमामध्ये ठेवले आणि तिथून कसे सर्जेरावांनी दत्तक घेतले ते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या बाळाला कोणी आईपासून वेगळं केलं याचासुद्धा शोध लावला होता. संगीता मॅडमचे बोलणे ऐकून उषाने पटकन रडतच त्यांना विचारू लागली की कोण आहे ते, ज्यांनी एका दूध पित्या बाळाला त्याच्या आईपासून दूर केलं. तेव्हा संगीता मॅडम काय बोलणार. तेवढ्यातच सरू आजी स्वतः पुढे येऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायला लागल्या आणि हात जोडून उषेची माफी मागू लागली. ती उषेची पाय धरून माफी मागायला वाकणार. तेवढ्यात मोठ्या मनाच्या उषाने त्यांना थांबवून बोलली की अहो आई, काय करताय तुम्ही, माझ्या पाया पडू नका. जर काही करायचे आहे तर मूल असो वा मुली, दोघांनाही समान अधिकार द्या. आणि उषाने सरू आजीला माफ केलं. जरी उषाने सरू आजीला माफ केलं असेल तरी कायदा त्याला माफ नाही करणार. संगीता मॅडम बोलली आणि सरू आजीला कायद्यानुसार अटक केली आणि केलेल्या गुन्ह्याची योग्य ती शिक्षा दिली. मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.